कौतुक या ठिकाणी संपूर्ण टीमचं. अमोल सुशांतला 1000 आणि अमोल यांच्यासाठी 2000. सचिन ढवळे सर यांच्या वतीने बक्षीस या ठिकाणी जा आहे. या अमोल या, सुशांत या. अमोल यांच्यासाठी 2000 आणि सुशांत यांच्यासाठी 1000चं बक्षीस या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. कॅश प्राइज टोटल 7000 रुपये. बरं 7000चं म्हणणं एकच आहे की अशी 7 ठेवा आपण खेळणार आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन. एका बाजूला मॅच पण सुरू होती आणि गोपी सरांनी सांगितल्याप्रमाणे इतिहास रचला गेला, पण कदाचित म्हणावं लागेल या टीमसाठी कि लोग अक्सर उस जगह पे जाते जहाँ पे इतिहास होता है. लोग अक्सर उस जगह पे जाते हैं जहाँ पे इतिहास होता है. शिवनेरी टीम जहाँ भी जाती है इतिहास बना के वापस आती है. एक सुंदर इतिहास बनवलाय आणि टीमचं मनापासून अभिनंदन. आणि आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिला लिहित नाही. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आता एवढंच, पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रेझेंटेशनचा कार्यक्रम जरी संपला असेल पण एक सन्मान आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. हा सन्मान फोटो सेशन संपल्यानंतर आपण लगेचच करणार आहोत आणि सन्मान असेल खास आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पप्पू सर गरुड यांचा सन्मान. पप्पू सर यांचा सन्मान आदरणीय सचिन ढवळे सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. उपाध्यक्षांच्या वतीने अध्यक्षांचा सन्मान, एका मित्राच्या वतीने एका मित्राचा केलेला सन्मान आहे. शिक्षण क्षेत्रातील असणारे एक नाव, औद्योगिक क्षेत्रातील असणारे एक नाव आणि हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. धन्यवाद पप्पू गरुड सर, आपलं मनापासून ठिकाणी कौतुक, आपलं मनापासून ठिकाणी धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण जाऊया आता कॉम्बॉक्स मध्ये, जिथे आपल्याबरोबर जोडले जातील तिथे खास करून मनीष पाटील सर आणि त्याबरोबर आदरणीय नरेश ढोमे सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मनोज बेल्लेकर सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. दुपारच्या सत्रात जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रहार प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक स्वागत. पुरंदर किंग्स 12 वर पोहोचलाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. स्लाइस केलाय बॉलला, बॅकफुटला स्ट्रॉंग केला आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन करताना बॉलला डीप कव्हर झोन मध्ये खेळलाय आणि पहिल्या षटकाचा शेवट दमदार केलेला आहे. अतुल इज इन ऍक्शन. चौकार. अत्यंत सुंदर फटका आपण बघतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि निश्चित हवेत वर उचलला, कव्हरच्या डोक्यावरून. अगदी सुंदर फटका या ठिकाणी बघायला मिळतोय आणि चौकारानं आता सुरुवात केव्हाच झालेली आहे. पहिलं षटक इथे संपणार आहे. पुरंदर किंग्स पोहोचताय 16 धावसंख्येवरती. प्रकाश मडके आणि अतुल ही जोडी मैदानामध्ये खेळते. पुरंदर किंग्स कडून पुरंदर किंग्सला विजयाची गरज आहे. आज आवर्जून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ते पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय पप्पूदादा गरुड, जे खराडी चषकचे निर्माते आहेत. खराडी चषकच्या माध्यमातून ऑल इंडिया ओपन गटातील 32 संघांची स्पर्धा यशस्वीपणे गेले 25 वर्षापासून संपन्न करणारे आणि क्रिकेटसाठी त्यांचं निश्चित मोठं योगदान आहे. पप्पूदादा गरुड यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली आणि त्यांनी सगळ्या खेळाडूंना, सचिन ढवळे सरांना, त्यांच्या कार्याला भरपूर शुभेच्छा दिल्या, त्यांचं कौतुक केलं आणि ते या ठिकाणाहून प्रस्थान ठेवतायत. हवेमध्ये चेंडू असेल, झेल इथे ड्रॉप होणार आहे. प्रकाश मडके यांना जीवदान इथे प्राप्त होईल आणि या बरोबरीनंच धावफलक पोहोचलेला आहे तो 17 वरती. षटक क्रमांक 2 सुरू होईल. प्रकाश मडके एक मिस्ट्री एलिमेंट आहे. खरं तर पुरंदर किंग्स या संघाचं अजूनही संघाचं खातं या स्पर्धेत खुललं नाही आहे. प्रकाशने काल देखील चांगली मेहनत घेतली होती आणि आज देखील तशीच मेहनत घेण्याचा उद्देश त्यांचा आहे. पाहूया अतुल तितक्याच आत्मीयतेने पहिल्या षटकात खेळताना पाहायला मिळाले. मिडॉनला क्षेत्ररक्षक थोडेसे फसले आणि त्यांना चकवत बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. पहिल्या षटकाप्रमाणेच या षटकाची होते सुरुवात. चौकार. 4 धावा.
चांगलं क्षेत्ररक्षण राहिलेले आतापर्यंत रायरेश्वर मावळात संघाचं. मात्र मागच्या 2 बॉलवरती या संघाकडून थोडीशी ढिलाई होते क्षेत्ररक्षणामध्ये. कॅच सुटला प्रकाश मडकेचा आणि त्यानंतर पुन्हा कॅच सुटला इथे अतुलचा आणि आपण बघतोय तिथे 4 धावा देखील मिळालेल्या आहेत. चांगला चेंडू होता, सरळ पंच केला चेंडूला ऑनला आणि तिथे मात्र 4 धावा इथे मिळणार आहेत पुरंदर किंग्सला. 21 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. संदेश दवणे बॉलिंग ट्रॅकवर आलेत. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार. प्रकाश एकवर खेळतात नॉनस्ट्रायकर्स एंडला. अतुल आपल्या संघाची धुरा सांभाळतायत आणि गोलंदाजाचा धूर काढतायत. ऑन साइडला पूल करताना बॉलला गुल केलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. मॅन इन ऍक्शन अतुल क्षीरसागर षटकार. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये भन्नाट चालू. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेतला जो रिपकेजवर अटॅक करणारा होता, पण त्यासाठी पोझिशन अतुल क्षीरसागर यांनी घेतली होती आणि त्यानंतर आडव्या बॅटनं बॉलला लपेटला आणि थेट मिड विकेट सीमरेषेच्या बाहेर पाठवलं. आणि आता अतुलचा वैयक्तिक स्कोर आहे 26 आणि सांघिक धावसंख्या पुरंदर किंग्सची बिनबाद 27. 27 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. दमदार सलामी आपल्याला बघायला मिळते इथे दोन्ही सलामीवीरांकडून. पुन्हा एकदा पिकअप आणि बॉलला एरियल रूट देऊन डिस्पॅच करायचं होतं, पण या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप कोणाची तर अतुलची, पण आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर थोडी घाई झाली होती. प्रकाश यांची तयारीच नव्हती दुसऱ्या धावेची, पण अतुलला सातत्यानं ती स्ट्राईक हवी होती कारण ते आता जम बसवतात या डावावर. म्हणूनच त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहून धावसंख्येचा वेग वाढवायचा प्रयत्न करायचा होता, पण यावेळेस प्रकाश यांनी थांबवलं. माझ्याकडे सुद्धा ते कॅलिबर आहे तर मी सुद्धा तसाच खेळ देण्याचा प्रयत्न करेन, म्हणूनच ते स्ट्रायकर्स एंडला थांबले. धावसंख्या थांबते ती म्हणजेच 28 वर. हो यावेळेस बघा खूप चांगला स्ट्रोक, सरळ बॅटचा वापर करताना स्ट्रेट बॅटेड ऑन ड्राईव्ह, बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. आता अतुलच्या मागोमाग प्रकाश सुद्धा झालाय तयार, खेचलाय षटकार. 6 धावा. सर्व संघ नायकांसाठी सूचना आहे. या मॅच मध्ये जे 2 संघ खेळतायत रायरेश्वर मावळाज आणि पुरंदर किंग्सचे संघनायक वगळून इतर 10 संघांचे संघनायक आपण तात्काळ 2 मिनिटामध्ये आदरणीय सचिन सरांशी स्क्रीनच्या मागे भेटा. लगेच 2 मिनिटामध्ये सगळे संघनायक स्क्रीनच्या पाठीमागे आदरणीय सचिन ढवळे सरांना भेटतील तात्काळ. ऑन द राईज ॲट हिज बेस्ट. वाह काय फटका सजवलाय प्रकाशने. एकदा नाही दोनदा नाही 10दा रिपीट करून पाहावा असा फटका प्रकाश यांनी सजवला. संदेश डवणे शेवटचा एक बॉल बाकी. या दुसऱ्या षटकाला धावसंख्या 34 झाले. पुन्हा एकदा त्याच अंदाजात खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता, पण यावेळेस गती कमी होती. ऑफस्टमच्या बाहेर हा बॉल ठेवला होता, कनेक्शन झालं नाहीये. येतो हा डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करताना पुरंदर किंग्स संघाची धावसंख्या झाली बिनबाद 34 धावा. निश्चित खूप चांगली सुरुवात आहे. विशेषतः अतुलचं कौतुक करावं लागेल. 9 चेंडूमध्ये 27 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. प्रकाश मडके आज थोडासा शांत आहे, 7 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. मात्र दोघांचं कॉम्बिनेशनही चांगलं राहिलंय. दोन्ही गोलंदाज फार मोठा प्रभाव या फलंदाजांवरती ठेवू शकलेले नाहीत आणि 34 धावा पॉवर प्ले मध्ये आलेल्या आहेत. खरं तर लक्षात ठेवायचं आहे आता तुमच्यासाठी टाइम सुरूच आहे, तो सुरू राहणार आहे. क्षेत्ररक्षण सजवताना चेंज करताना जो तुम्ही वेळ घेणार आहात त्याचा फटका तुम्हाला शेवटच्या षटकांमध्ये बसणार आहे. जर तुम्ही 25 मिनिटामध्ये 5 षटकं टाकली नाहीत तर तुम्हाला पॉवर प्लेला सामोरं जावं लागणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. प्रत्येक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने नोंद घ्या. सचिन भोसलेला पहिल्याच बॉलवर लॉंग ऑनची सीमारेषा दाखवली आणि जो खेळ पहिल्या षटकापासून अतुलने सुरू केलाय तो थांबायचं नाव घेत नाहीये. तिसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा बेधुंद करणाऱ्या षटकाराने तो करतोय आणि आता धावसंख्येला हिरवा कंदील लागतोय. अतुल हा मुंबईचा नाही कोकणातला अवखळ पाऊस आहे आणि हा अवखळ पाऊस सुरू झाल्यानंतर थांबत नाही, आपल्याला अनुभव आहे आणि तोच इथे आता सुरू झालेला आहे. गती परिवर्तन आणि ते ओळखलं, हलक्यात आणि बॉलला ढकललं मिड विकेटला. फॉलोथ्रू मध्ये स्वतः सचिन बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि आता संयम या 2 फलंदाजांच्या धावण्याच्या शैलीमध्ये पाहायला मिळाला. प्रकाश स्ट्राईक स्वतःकडे ठेवताय, धावसंख्या इकडे पुढे सरकते आणि पोहोचते 41 वर. निश्चित फक्त षटकार खेचल्यानंतर 1 धाव देखील घ्यायची असते याची खूप चांगली जाणीव आहे तिथे अतुलला आणि त्यामुळंच ही जी पार्टनरशिप बिल्ड होते, मोठी होते, मजबूत होते, त्याला कारण आहे की सेन्सिबल बॅटिंग आहे. मोठा फटका येतो त्याबरोबरच एकेरी दुहेरी धावा देखील घेतल्या जातात.
फुल टॉस बॉल आडव्या बॅटने लपेटल्या गुडघ्यावर बॅलन्स करून क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक पोहोचले होते दोघांना चकवत बॉल जातो सीमारेषा पार यालाच म्हणतात 1 2 का 4 मिड विकेट क्लिअर चौकार 4 धावा. प्रकाश मडके सुद्धा मागे राहत नाहीये. बघितलं त्याने की फुल टॉस चेंडू आहे आडव्या बॅटनं बरोबर गॅप शोधला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये आणि तिथे मिळाल्या 4 धावा. धावफलक पुढे पोहोचणारे हा चौकार आपण पाहिला सीमारेषेच्या बाहेर जाताना. बघा 2 सामने जिंकलेले आहेत रायरवेश्वर मावळाजने आणि 2 सामने हरलेले आहेत ते म्हणजेच पुरंदर किंग्सने. त्याचमुळे तो आवेश तर साहजिकच आहे. कदाचित काल रात्री पुरंदर किंग्सच्या फलंदाजांना झोप सुद्धा लागली नसावी. आज काय करायचंय त्याची देखील योजना ते आखत असावेत. कदाचित व्हॉट्सअप ग्रुप ऍक्टिव्ह असावा आणि त्याचमुळे आता तसाच खेळ पुरंदर किंग्सचा. केवळ व्हॉट्सअप ग्रुप ऍक्टिव्ह करून न झोपता परत दुसऱ्या दिवशी बॅटिंग नाही करतायत. त्यासाठी खास योजना असतात आणि त्या योजना मैदानामध्ये अंमलात आणल्या तरच तुम्हाला विजय मिळू शकतो. आणि ज्या योजना आखल्या होत्या कागदावरती त्या प्रत्यक्षात उतरवल्यात मैदानामध्ये या फलंदाजांनी. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पण मोठ्या फटक्यांचा मी घेतलाय वसा आणि धावफलकावर लावीन मी सातत्यानं 6 धावांचा ठसा. तोच प्रण अतुल क्षीरसागरचा बॉल काउ कॉर्नर क्लिअर सिक्सर. सचिन भोसले खरं तर धावा रोखणारा गोलंदाज आहे. मात्र सचिन भोसलेवरती मोठे हल्ले झाले त्या षटकामध्ये भयानक हल्ले झाले त्या षटकामध्ये आणि सातत्यानं त्याला सीमारेषा दाखवलेली. जवळपास तिसऱ्यांदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि आपण बघतोय की गर्द वनराई मैदानाच्या बाहेरचे आणि त्याच्या समोर दिसणारा हा पिवळा धमक चेंडू नाही तो राजहंस आहे सीमारेषेच्या बाहेर उडताना आपण बघतोय. हलक्या त्याने बॉलला प्लेस केले बॅटची आउटसाइड एज बॉल पोहोचतोय कव्हो पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर एक सिंगल होते कंप्लीट. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये पुरंदर किंग्स हा संघ दिसतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 53 धावा. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. नरेश सर आपण 12 पर्व पाहिलेत प्रहार प्रीमियर लीगची तर तुम्हाला काय वाटते पाणी फाउंडेशनशी संपर्क साधायला हवा आयोजन समितीने जसं वातावरण तुम्ही पाहताय? नाही मला वाटते नाही आवश्यकता. पाणी फाउंडेशन जिथं काम करतं जिथं ऑलरेडी दुष्काळ पडलेला आहे आणि इथे नाहीये. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की जेव्हा जेव्हा प्रहार प्रीमियर लीगचं आयोजन होतं तेव्हा पावसाची भेट तर होतेच. मागचं पर्व वगळलं तर जरूर मागच्या पर्वामध्येच वरुण राजानं निश्चित कृपा दृष्टी ठेवली होती. इतर प्रत्येक वरुण राजाला सुद्धा मोह आवरत नाही. इथे इतकं सुंदर आयोजन असतं वरुण राजाला मोह आवरत नाही. तोही येतो दो बरसतो आणि आम्ही कालही त्याच्यावरची चर्चा केली होती. तर इथे आजही पाऊस पडतोच आहे. त्यामुळे अजून वरुण राजानं वेगळ्या पावसाची काही गरज नाही टाकण्याची. इथे पाऊस पडतोच आहे. तो धावांचा पाऊस आहे. आम्ही नेहमी चिंब भिजतोच आहे आणि आजही आम्ही भिजतोच आहे. तर जायचंय परत एकदा स्कोअर कार्डवरती. आपण पहिल्या षटकामध्ये विजयला बघितलं होतं 16 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये संदेशला बघितलं 18 धावा. तर तिसऱ्या षटकामध्ये सचिनला बघितलं 19 धावा. चढता आलेख आहे धावांचा. आता चौथ्या षटकामध्ये अजून काय होणार आहे? यस आखूड टप्प्याचा चेंडू होता. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न फाईन लेगला खेळायचं होतं. प्रयत्न फसला. इथे चांगला चेंडू आहे. आयसाईट पक्की होते जेव्हा तुम्ही 15 मिनिटं सातत्यानं चांगल्या वेगाने धावफलकाला आधार देत असता. अशा वेळेला तुमचा देखील जो अप्रोच आहे तो बदलतो आणि म्हणूनच आता प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जायला हवा. चौफेर फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे तो म्हणजेच अतुल पोचलाय 41 वर. यस हा फॉली करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग मिळालं नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट आपण डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडू अडून फेकेल पर्यंत 54 धावा असतील. विजय महाडिक परत एकदा आलाय गोलंदाजी मार्कवरती. या षटकामध्ये काही कमाल करतोय बघूया. 54 वरती 0. कमाल करण्याची प्रतिभा प्रत्येकाकडे आहे. जरी एक षटक तुमच्या पक्षात गेले नाही पण 6 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला गोलंदाज म्हणून निवडलं गेलंय तर सेकंड पेलमध्ये तुम्ही चांगलाच वापसीचा खेळ देऊ शकता. म्हणूनच तो विश्वास कॅप्टनने ठेवलाय. रिव्हर्स अटेम्प्ट. इथे प्रकाश गतीचा वापर करतोय चेंडूचा आणि हा उलट्या बॅटनं मारलेला फटका 4 धावा देऊन जाईल पुरंदर किंग्सला. 58. जय वीरूची जोडी चमकली आहे. इथे तिथे यहा वहा देखू जहा या मैदानामध्ये दुपारच्या सत्रामध्ये अतुल आणि प्रकाशचीच हवा दिसते. कारण आता चौफेर फलंदाजी सुरू आहे. ऑफ स्टंप बाहेरच्या बॉलला ऑफ स्टंपच्या बाहेर खेळलं जाते. म्हणजे मेरिटवर आणि आक्रमकतेच्या बळावर स्ट्रोक्स खेळले जात आहेत पुरंदर किंग्स कडून. खूप चांगले फटके आलेत प्रकाश मडकेकडून. जेवढ्या कमी संधी मिळाली खरं तर आज अतुलनं. यस इथे स्लोवर 1 होता. जास्त आखूड टाकलेला चेंडू होता. हळुवारपणे आला फलंदाजापर्यंत आणि प्रकाश खूप लवकर फटका खेळला. निश्चित चेंडू निर्धाव आहे. धावा तिथेच 58.
हे डॉट बॉल्स आवश्यक आहेत कारण विकेटचा रकाना तर अजूनही बाकी आहे, भरला गेला नाही आहे. शोएब सर आमच्यासोबत धावसंख्या नोंदक म्हणून भूमिका निभावतात. डिजिटल आणि मॅन्युअल ही दोन्ही भूमिका त्यांनी निभावलेली आहे, म्हणजेच त्यांचा म्हणतात IQ टॉप लेवलचा आहे शोएब यांचा. तो मला वाटतं IQ मोजण्याचं मशीन असेल कुठेतरी, ते बंद पडेल शोएब शेख यांना जर ते टेस्ट केलं तर. इथे स्लोवर वन आणि बाहेरची कड आहे. प्रकाश मडके बाद. इथे पहिला फलंदाज पुन्हा एकदा खर तर सचिन ढवळे सरांचा पट्ट शिष्य आहे प्रकाश मडके, आणि त्यामुळंच पंचांच्या निर्णयाकडे बघितलंही नाही. जसा बॅटला चेंडू स्पर्श आला झाला त्यानं लगेचच मैदानाच्या बाहेर जाण्यासाठी पावलं उचलली. ही प्रामाणिकपणा, ही सचोटी फक्त तुम्हाला प्रहार प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळेल. मग संघ कोणताही असू द्या, काल देखील सचिन ढवळे सरांना आपण असंच पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने परतताना पाहिलं आणि म्हणूनच प्रकाश यांना खरं तर थांबायचं होतं. मोठ्या फटक्यांसाठी ते सज्ज होते, पण आता अतुल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अतुलच्या सोबतीने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुरंदर किंग्स साठी खेळताना पाहायला मिळतील. तेजस, मगाशी आम्ही संघनायकांना कॉल केलेला होता, अजून काही संघनायक तिथे पोहोचलेले नाहीत. सगळे संघनायक या स्पर्धेमध्ये खेळणारे 10ही संघांचे संघनायक आपण सचिन सरांशी भेटा स्क्रीनच्या जवळ. स्क्रीनच्या लोहगड सुपर जायंटचे संघनायक आलेले नाहीत, पन्हाळा रायडर्सचे संघनायक नाहीत, जंजिरा फायटर्स संघनायक, आता मला नाव पण माहिती आहेत, संघनायकांनी ताबडतोब सचिन सरांशी भेटा. यास पुल करण्याचा प्रयत्न आहे. उंच चेंडू आणि बाहेर सुद्धा लांबी सुद्धा भरपूर आहे. इथे षटकार, नवीन षटकाची सुरुवात सुद्धा षटकारानं. धावांचा ओघ काही थांबायला तयार नाहीये. धावफलक पुढे पोहोचेल. अ- 64 धावा असतील फलकावरती आणि याबरोबरच चौथ्या क्रमांकाचं षटक संपणार आहे. तेजसने आल्याबरोबर षटकारानं सुरुवात केलेली आहे. सातत्यानं फटकेबाजी सुरूच आहे, पण आता सरते शेवटी विकेटचा शोध जो घ्यायचा होता तो विकेटचा शोध सेकंड स्पेलमध्ये विजय यांच्या वतीनं घेतला गेला. आणि म्हणूनच मी म्हणत होतो की तुमच्याकडून एक षटक जरी तितकं चांगलं हाताळलं गेलं नाही जे कॅप्टनचा विश्वास असतं, पण मग आता तुम्हाला जर पुन्हा मौका मिळाला तर तुम्ही त्या विश्वासात सार्थ ठरणारी गोलंदाजी करता आणि तीच गोलंदाजी मागच्या षटकात पाहायला मिळाली. आणि तशीच गोलंदाजी पुन्हा एकदा सचिन यांच्या वतीने पाहायला मिळेल का या 5व्या षटकामध्ये, कारण 4 षटकात एका स्ट्रॉंग पोझिशनमध्ये पुरंदर किंग्स 64. नवीन षटक आपण बघतोय सचिन भोसले कडून सुरू होतं. एक चांगला चेंडू या पहिल्याच चेंडूमध्ये आपण अतुलला बघितला. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करताना तो लाईन मिस होतोय. 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे, तर 42 वरती नाबाद अतुल. परत एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू. इथे लाईन पासून दूर जात फटका खेळायचा प्रयत्न होता. तंत्रात चूक तर तुमच्या बॅट वरती चेंडू येणार नाही. 64 वरती 1. एक्झॅक्टली. बॉलर देखील आता हुशार होतोय आणि त्यांना माहिती आहे की आता कशा पद्धतीने अतुलला रोखायचं आहे. त्यांचा वीक झोन कुठला आहे त्यावर सातत्याने गोलंदाजी केली जाते. इथे पुन्हा चांगला चेंडू आहे. 3ही चेंडू अवे ऑफ दी बॉडी. चेंडूच्या जवळ जाता आलेलं नाही फलंदाजाला. 3ही चेंडू निर्धाव आहेत. काय कमबॅक आहे सचिन भोसलेचं. मागचं षटक प्रचंड खराब होतं, भरपूर धावा आल्या होत्या. 19 धावा सचिनला खर्च कराव्या लागल्या होत्या मागच्या षटकामध्ये, आणि या षटकामध्ये आपण बघतोय एकही धाव नाहीये. व्हॉट अ कमबॅक. इथे उंच उंच हा फर्स्ट रेट शॉट होता. क्षेत्ररक्षक तिथे खाली, हो कोणी घ्यायचा यामध्ये एकमत नव्हतं आणि त्यामुळे सुटलेला झेल. तर सर मांजरीला सुद्धा 9 जन्म असतात आणि कदाचित आता अतुलच्या बाबतीत तसंच सांगावंसं वाटतंय, कारण जवळपास 2 ते 3 कॅचेस अतुलच्या ड्रॉप झाल्यात आणि इतकेही कठीण ते कॉल नव्हते, पण या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची उणीव पाहायला मिळाली. काल 2 सामने जिंकलेत रायरेश्वरने, पण आता पाहूया पुरंदर किंग्स या सामन्यात आपलं खातं खोलतंय का. चुका जास्त होत आहेत आता रायरेश्वर मावळाच्या वतीनं. लोहगड सुपर जायंटचे संघनायक. परत एकदा चेंडू कसा घ्यायचा आहे. पुढ्यात तर होता, मात्र सुंदरपणे क्षेत्ररक्षक पुढे आला आणि तो बाउन्स फना काढण्याच्या अगोदर त्याने तो दाबून टाकलाय
अडवलाय चेंडू. इथे धावफलकावरती 67 धावा असतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लोहगड सुपर जायंट्स हे संघनायक आपण सचिन सरांशी भेट घ्या. चला पुढचे दोन संघ विजयदुर्ग आणि रायगड. टॉस साठी तरी जायचंय विजयदुर्ग आणि रायगड. हो ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत ऋषी लॉंग ऑफला आणि ऋषी खुद्दा चुकले. म्हणजे काल मान्य करतो की पहिला दिवस होता, फ्लडलाईटचा क्रिकेटचा अनुभव तितका नाही आहे संघांना, पण सातत्याने जेव्हा 12 पर्व आपण प्रकाश झोतात खेळतोय, सूर्यप्रकाशात खेळतोय, अशा वेळेला मात्र तुमच्याकडून या चुकांची अपेक्षा नसते, पण ऋषी यांनी सोपा मौका नरीसर सोडलेला आहे. निश्चित जरूर या षटकामध्ये असे चान्सेस तयार केले सचिन भोसलेने. खरं तर जरी विकेट मिळाली नसली तरी देखील काय गोलंदाजी राहिली. 5 धावा केवळ या षटकातून आलेल्या आहेत. 2 षटकांचा स्पेल सचिन भोसलेचा संपलेला आहे. 23 धावा खर्च कराव्या लागल्या आज, पण कमबॅक छान होतं. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या, तर या षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत आणि निश्चित चांगली गोलंदाजी राहिली. 69 वरती 5 षटकांचा खेळ संपला. पुरंदर किंग्स शेवटचं षटक मैदानामध्ये आता टाकलं जाणार आहे. जंजिराचे कॅप्टन जरा पोचा आपण बिग स्क्रीनच्या मागे. जंजिरा अतुल, चला पोचा आपण. तर अतुल क्षीरसागर 45 वर पोहोचलेले आहेत. 20 चेंडूचा सामना त्यांनी केलेला आहे. तेजसच्या 8 धावा, त्यांचा देखील स्ट्राईक रेट चांगला आहे. शेवटच्या षटकासाठी पाहूया कुठल्या गोलंदाजाला निवडलं जाते. आनंद पाटोळे शेवटच्या षटकासाठी येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत जे अर्धशतकाच्या उंबरट्यावर आहेत. अतुल क्षीरसागर चौथ्या षटकामध्ये 40 पार केली होती अतुलनं, मात्र इथे हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत आणि इथे बायचे पंचांचा निर्णय काय होते. 6 धावा, याचबरोबर अर्धशतक इथे पूर्ण होईल. चौथं अर्धशतक असेल स्पर्धेतलं. अतुल क्षीरसागरच्या बॅटमधून अश्विन कुमकरला आपण पाहिलं होतं, अजय पुराणिकला आपण पाहिलं, अमित तांबेला आपण पाहिलं आणि आता अतुल क्षीरसागरला बघतोय. 4 अर्धशतक या स्पर्धेमध्ये आणि काय सुंदर खेळ आहे. पुरंदर किंग्सला जिथे गरज होती, 2 मॅच पराभूत झाला होता पुरंदर किंग्स, त्यांच्याकडे क्षमता होती मात्र कुठेतरी न्याय मिळत नव्हता. अतुल क्षीरसागरनं आज आपल्या खेळीनं इथं आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे. 75 वरती 1 पुरंदर किंग्स. परत एकदा खूप टप्प्याचा चेंडू फिरवलाय स्क्वेअर लेगला. इथे पुन्हा 6 असतील की 4 असणार आहे. इथे पंचांनी चेक करायचंय. तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय. क्रिसच्या बाहेर स्ट्रोक खेळलाय ते पाहायचंय का अक्षय सर? चला क्रिस बॉक्सच्या मागे जाऊन तो स्ट्रोक खेळलाय का त्याची चाचपणी आपण करणार आहोत. tenniscricket.in मोबी व्हॅनमध्ये आमचे तिसरे पंच सज्ज आहेत आणि सरळ सरळ त्या ठिकाणी तुम्हाला चित्र स्पष्ट होते बिग स्क्रीनवर की या धावा मिळणार नाही. खूप जास्त बाहेर सरकले होते, जवळपास 1 ते 1.5 फूट बाहेर नरेश सर ते स्ट्रोक खेळण्यासाठी यष्ट्यांच्या मागे सरकलेत. त्याचमुळे धावा काय मिळणार नाहीयेत. बॉल काउंट होणार आहे मात्र रन्स मिळणार नाहीयेत अतुल क्षीरसागरला. इथे डॉट बॉल आहे. हा नियम खरं तर चांगला नियम आहे. पूर्वी आपण पाहायचो की विकेटच्या ग्राउंडच्या मध्यवर्ती जाऊन सुद्धा काही खेळाडूंनी 6 मारलेले आहेत, पण या नियमानंतर फलंदाजांवरती बंधनं आलेली आहेत की तुम्हाला विकेटच्या बाहेर नाही, तुमचा शरीराचा कुठला तरी भाग विकेटच्या आतमध्ये असावा, त्यानंतरच तुम्ही फटके खेळू शकता. अन्यथा ते डॉट बॉल दिले जाऊ शकतात. तिथून पुढे बॉल डेड होतो बॅटला स्पर्श केल्यानंतर. यस, इथे कव्हर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम गॅलरीमध्ये 6 धावा अतुल क्षीरसागरला आणि धावफलक 81 वर. समाधान होत नाहीये. दाणादाण उडवतोय गोलंदाजाची, दणादण फलंदाजी मैदानाच्या अतुलची. बघा पुन्हा एकदा शफल झाले, पण यावेळेस कंट्रोल शफल होतं आणि ऑन साईडला पुल करताना बॉलला खेळलंय मिड विकेट स्क्वेअर लेग झोनमध्ये आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 80च्या पलीकडे. 81 धावा, 1 गडी बाद पुरंदर किंग्स. पुढचा बॉल पाटोळे, कॅच विशाल कंप्लीट करेल आणि एका वादळाचा आता अंत झालेला आहे, ज्यांनी धुवाधार फलंदाजी केली आणि धावांचा पाऊस या दुपारच्या सत्रात पुरंदर किंग्स या संघासाठी पाडला. टाळ्या होऊन जाऊ द्या अतुल क्षीरसागर यांच्यासाठी. 57 धावांची खेळी करून ते पॅव्हलिन बॉक्सच्या दिशेने परत आहेत आणि विकेटमध्ये आनंद पातोळेला 81 धावा, 2 गडी बाद पुरंदर किंग्स. यानंतरचा सामना लगेचच मैदानामध्ये सुरू होणार आहे.
रायगड स्टार्स विरुद्ध विजयदुर्ग लायन्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू होता आणि याचबरोबर इथे डाव संपणार आहे. 82 धावा, विजयासाठी 83 धावांची आवश्यकता असेल. तर चला, यानंतरची मॅच आहे रायगड स्टार्स विजयदुर्ग लायन्स. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा, जिथे टॉस कव्हर करण्यासाठी समालोचक गोपी जाधव सर उपस्थित राहतील. तर तात्काळ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. रायगड स्टार्स विरुद्ध विजयदुर्ग लायन्स या दोन संघामध्ये यानंतरची मॅच आहे. तर पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये पुरंदर किंग्सनं बनवल्यात 82 धावा. विजयासाठी 83 धावांची आवश्यकता आहे. आपण बघितले प्रकाश मडकेला जबरदस्त फलंदाजी राहिली, झेलबाद झाला विजय महाडिककडून, मात्र 15 धावा 8 चेंडूमध्ये बनवल्या होत्या. अतुल क्षीरसागर 57 धावांची खेळी, अर्धशतकी खेळी अत्यंत सुंदर राहिली. ते 25 चेंडूमध्ये या धावा त्यांनी साकारलेल्या. इतर फलंदाजांनी हजेरी लावलेली असेल तरी सुद्धा एक 82 धावा म्हणजे मोठं टोटल आहे. हाय रनचेस या मॅच मध्ये पुन्हा एकदा बघायला मिळेल. या अगोदर देखील आपण पाहिलं शिवनेरी रॉयल्सने एक जबरदस्त रनचेस केला आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती चौकार आपल्याला बघायला मिळाला. शेवटच्या षटकामध्ये 23 धावा बघायला मिळाल्या. तर निर्धारित वेळेमध्ये षटक पूर्ण न केल्याचा फटका तिथे संघाला बसला. या मॅच मध्ये परत दुसऱ्या संघावरती ही वेळ येऊ नये असं वाटत असेल तर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाका, अन्यथा पॉवर प्ले सुरू होईल आणि त्यानंतर मग आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा प्रतिस्पर्धी संघ मिळवू शकतो. तर दोन्ही संघनायक अजून टॉस बॉक्स मध्ये कोणी पोहोचलेलं नाहीये. रायगड स्टार्स आणि विजयदुर्ग लायन्स, ताबडतोब आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेकीचा कौल होईल आणि लगेचच मॅच सुरू होईल. जशी मॅच सुरू होईल समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा बदल होईल आणि जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर बरोबर पारनेर भूषण प्रवीण गायकवाड सर उपस्थित राहतील. थँक्यू. दोन्ही कॅप्टन्स सध्या चर्चा चालू आहे, 2च मिनिटात दाखल होतील. रायगड स्टार्स आणि विजयदुर्ग लायन्स दोन टीमच्या दरम्यान सामना रंगणार आहे. पुढचा सामना, त्याचा नाणेफेकीचा कौल आपण काहीच वेळात घेतोय. आणि हा टॉस घेण्यासाठी अक्षय साळुंकी सर आमच्या सोबत आहेत. कॅप्टन्स येतीलच, तोपर्यंत सरांचं स्वागत करूया. सर, एवढी मोठी स्पर्धा करता, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून लावलेलं रोपटं आज वटवृक्ष झालाय आणि तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून उपस्थित आहात. कसं वाटतंय, काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल? फारच छान वाटतंय, कारण आपल्या ज्या लोकल लेवलवरती जे प्लेयर होते त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नव्हतं, पण ह्या माध्यमामध्ये नवीन नवीन उभारते चेहरे येऊ लागलेत. आत्ताच मी जवळजवळ 2 मॅच पाहिलेत. खूप छान वाटलं की एक एक आपले प्लेयर हाफ हाफ सेंचुरी क्लिअर करतात. ते चांगले यांनी करून मोठे मोठे प्लॅटफॉर्म भेटतील आणि हे वरती जातील आणि चांगल्या लेवलला आपल्या पुणेला, आपल्या भारताला रिप्रेझेंट करतील. जसं तुम्ही उल्लेख केला की सामने पाहिले, असं वाटलं बॅट घेऊन जावी आणि तुफान फटकेबाजी करावी किंवा बॉल घ्यावा आणि गोलंदाजी करावी? नक्कीच सर, पण ज्यांचं काम त्यांना सोपतं तेच बरं आहे. येस, थँक्यू. यानंतर दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत येतील. रायगड स्टार्स विरुद्ध पुरंदर किंग्स चालू असलेला सामना आपण पाहतोय. रायरेश्वर मावळा विरुद्ध रायगड स्टार आणि विजयदुर्ग लायन्स हा सामना रंगणार आहे. मात्र रायरेश्वर मावळा आणि पुरंदर किंग्स हा सामना मैदानामध्ये चालू आहे. याचा दुसरा डाव देखील सुरू होतोय. समालोचन कक्षामध्ये आमचे दोन्ही दिग्गज आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूला जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर आणि दुसऱ्या बाजूला पारनेर भूषण प्रवीण गायकवाड सर आहेत. ओटीयू कमेंट्री बॉक्स, काहीच वेळात आपण टॉस देखील घेणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद गोपी सर.
दोघांनी एकाच वेळेस धन्यवाद म्हणणं म्हणजे हे गोपी सर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. तर थँक्यू गोपी सर, थँक्यू मनीष पाटील सर आणि त्याबरोबर नरेश ठोमे सर. दुसऱ्या आपल्याला सुरुवात आहे आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहिला स्टंच्या अगदी जवळ निघून गेला आहे आणि पहिला चेंडू डॉट येताना आपण पाहतोय रायरेश्वर मावळा वर्सेस पुरंदर किंग्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू होता अजित जगताप याचा, सचिन चेंडू समजू शकला नाहीये. निश्चितच आपल्या सर्वांचं प्रतिदा मनापासून स्वागत. मी स्वतः मनोज बेल्लेकर, त्याबरोबर माझ्या समवेत पार्टनर भूषण प्रवीणजी गायकवाड, ज्यांची सुंदर ट्रान्स सातत्याने महाराष्ट्रात आपल्याला ऐकायला मिळतात. याही स्पर्धेमध्ये प्रवीण गायकवाडांचा ट्रान्स आपल्याला सातत्याने ऐकायला मिळतोय आणि त्या फलंदाजाच्या माध्यमातून सचिनच्या बॅटमधून येतोय सूर्यप्रकारचा चौकार, 4 रन. एक उसळी घेणारा चेंडू होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेग दिशा निवडली आणि हा चौकार वसूल केलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव येताना पाहायला मिळाली नाही, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्या ठिकाणी आक्रमण केलंय आणि या चौकार वसूल केलाय. 4 धावांनी मैदानाच्या आतमध्ये खातं जे खोललं जात आहे. परत फुलटा चेंडू होता, लॉंग ऑफला चेंडू पोहोचला. ते देशात रक्षक तैनात आहे. एक सिंगल येताना आपल्याला जे पाहायला मिळेल एका सिंगलच्या रूपाने धावप्रगत धावसंख्या 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण सर, आपण सातत्याने पाहिले की आजचा दिवस जो आहे ना, ठरवे गोष्टी आम्ही पाहिल्यात ज्या सकाळच्या सत्रापासून. विशेष म्हणजे आपण अर्धशतकं पाहिलीत, तितक्याच चांगल्या प्रकारची गोलंदाजी अगदी आपण पाहिली आणि विशेष आज झेल खूप चांगले झाले या स्पर्धेमध्ये. या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये म्हणजे कालचा पहिला दिवस थोडासा सेट व्हायला वेळ गेला असेल प्रत्येक प्लेअरला, पण आता ते प्रत्येक प्लेअर सेट होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकदा सेट झाले की मग प्रतिस्पर्ध्यांना चेकमेट करायला वेळ लागणार नाही. तर कालच्या दिवसाचा जरी मागोवा पाहिला तर प्रत्येक मॅच रंगतदार क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळाली. यावेळेला वुडलँड स्पॉटवरती चेंडू पडला होता, त्यानंतर मात्र यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र 5 या धावसंख्येवरती स्थिर सचिन, तर दुसऱ्या बाजूला विशाल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आणि या आपण पाहतोय रायरेश्वर मावळाच ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. विशालला अजून खातं खोलायचंय. अजित जगताप गोलंदाज आहेत. 4 चेंडूमध्ये 5 धावा त्यांना आतापर्यंत खर्च झाल्यात. विशेष म्हणजे एक चौकार जरी आला असेल तरी 5च धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या होत्या. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावासंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. एक सिंगलची रूपाने धापा धावासंख्या 6 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं होतं विशाल गायकवाड. काल एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला. नेत्रदीपक फटके आपल्या डावखुऱ्या शैलीनं त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये जे खेळले, तर आज देखील फार मोठ्या अपेक्षा असतील संघाला विशाल गायकवाडकडून नॉन स्ट्राईक एंडला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्ट्राईक एंडवरती अगदी आपण पाहतोय सचिन जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मिडॉनच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल आणि या धावफलक या एका धावेच्या साह्यानं जाऊन पोहोचेल. एका षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती, बिनबाद 7 धावा. 83चा पाठलाग. पहिलं षटक संपले. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित जगताप याचं कौतुक करावं लागेल. एक चौकार त्याला जरी आला असेल, परंतु विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय तर नवीन गोलंदाज या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय अतुल क्षीरसागर. याला आपण पाहणार आहे, ज्याचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. कॅप्टन आहे अतुल आणि लो फुल टॉस होता. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. धावबाची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सूर मारला गेलाय आणि तिथं अगदी आपण पाहतोय पण आपले निर्णयावधी ठाम आहेत आणि 1 धाव. धावफलक संख्या 8. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं शतरक्षण, त्यानंतर केलेली फेकी, यष्ट्या देखील उडवल्या. अफील देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आजचा हा दुसरा दिवस संपन्न होत असताना आपण पाहतोय प्रेक्षक मात्र गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. समोर आहे विशाल गायकवाड. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल क्षीरसागर म्हणजे जशी फलंदाजी केली दिवसभराच्या सत्रात, तशीच गोलंदाजी देखील आपला अष्टपैलुत्व सिद्ध करत असताना अतुल क्षीरसागर.
प्रवीण सर, आपण एक गोष्ट आपण आवर्जून पाहतोय की विशाल गायकवाडच्या बॅटमध्ये चेंडू येत नाही. त्याचं कारण आहे की ती अगदी जागेवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतायत. अगदी कुठल्या पायाचा आपण म्हणतो ना, कधी फ्रंट बॅकफूट जाणं गरजेचं आहे. अगदी तशा प्रकारची हालचाल शरीराची होत नाही, पायांची मोमेंट नाहीये. हॅलो येस, या- थँक्यू कमेंट्री बॉक्स. आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये जोडले जातोय. थँक्यू मनोज सर, थँक्यू प्रवीण सर. दोन्ही कॅप्टन आहेत विजयदुर्ग आणि दुसऱ्या बाजूला रायगड. एका बाजूला आहे निलेश, दुसऱ्या बाजूला आहे नितीन. दोन्ही कॅप्टन आणि बरोबरच आमचे मान्यवर आदरणीय अक्षय साळुंके सर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस कॉइन फ्लिप केला जातोय. कॉल असेल विजयदुर्गचा. टॉस कॉइन फ्लिप करा सर, प्लीज डू दी ऑनर. सचिन डोळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी SDMRA असा कॉल दिला आणि ते सचिन डोळे फाउंडेशन म्हणजेच SDF रायगडने टॉस जिंकलाय. धन्यवाद. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॉलिंग पास. क्रुशल मॅच असणाऱ्या महत्वाची मॅच आहे. ह्या मॅचसाठी काही वेगळी रणनीती तयार केली? नाही, सेम स्कॉट राहील. एक मॅच हारल्यामुळं आता एक जिंकलो तर क्वालिफाय होईल. निलेशचा संघ विजयदुर्ग देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार? 50-60 धावा. विशिंग यू ऑल दी बेस्ट. हाऊ द टीम रायगडचा कॅप्टन नितीन. आता आपण जाऊया विजयदुर्ग टीमचा कॅप्टन आमच्यासोबत आहे. विजयदुर्ग लायन्सचा कॅप्टन निलेश पुंडे. तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असतास? आता बॅटिंग करायचे, कशी राहणार आहे रणनीती? किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार? मी पण फिल्डिंगच घेणार होतो, पण बॅटिंग आलाय तर ठीक आहे, बॅटिंग करू आणि 80 ते 85 रनाचं टार्गेट आम्ही देण्याचा प्रयत्न करू. टीममध्ये काही बदल केला आहे की काल जो संघ खेळा तोच संघ घेऊन आज खेळणार? एक चेंज आहे, एक बॅट्समन वाढवला एक्स्ट्रा. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद अक्षय सर, आपले देखील आम्ही स्वागत करतो. यानंतर थेट पुन्हा एकदा आपण टॉस बॉक्समधून जाऊया समालोचन कक्षामध्ये, कमेंट्री बॉक्समध्ये, जिथे दोन्ही दिग्गज पुन्हा एकदा जोडले जातील. ओ टी यू. थँक्यू. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते. एक दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 2025 आजचा दुसरा दिवस संपन्न होत असताना काल देखील दिवस रात्र 17 ही स्पर्धा पार पडली. आज देखील दिवस रात्र 17 मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एक महत्वपूर्ण सामना रायरेश्वर मावळाच आणि पुरंदर किंग्स या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 षटकांची समाप्ती, 9ची सरासरी आपण पाहतोय. बनवल्या गेल्या त्या 18 धावा 2 षटकांमध्ये. सचिन खेळतोय 5 चेंडू 7 वरती. विशाल गायकवाड 7 चेंडूचा सामना केला 11 वरती मैदानाच्या आतमध्ये या खेळताना पाहायला मिळतोय आणि या बिनबाद 18 स्कोर कार्ड वरती. प्रवीण सर, एक गोष्ट तितकीच खरी की आपल्याला सचिन ढवळे सर यांच्याबरोबर आपण जर चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविषयी जर चर्चा करण्याचा प्रयत्न जर केला आणि क्रिकेटशी निगडीत जर चर्चा असेल तर या स्पर्धेमध्ये जे काही 12 संघ खेळत आहेत यावेळेस अगदी आपण पाहिलंय, इथे मात्र बॅटची कड, यष्टीरक्षकाने आपलं काम सुंदरच्या पार पाडलंय. पहिली विकेट या दरम्यान येताना आपल्याला पाहायला मिळाली. यष्टीरक्षक प्रकाश वडके यांनी घेतलेला एक चांगला झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय. 12 संघ खेळत आहेत. या 12 संघांची आपण चर्चा जर केली तर 12ही संघांना कोणतीही नावं देता आली असती, पण त्यांनी श्रीमंत छत्रपती शिवरायांनी उभे असलेले, त्यांनी बांधलेले जे गडकोट किल्ले आहेत त्या किल्ल्यांची नावं दिलेली. विशेष म्हणजे एक गोष्ट तितकीच खरी की या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास, मावळ्यांचा इतिहास, ही जी संस्कृती आहे, ही जे संस्कार आहेत, कारण नुसतं नाव देऊन नाही. मग अशी अगदी नरी डोमेसरांनी गोष्ट सांगितली की तू आपण गडगड किल्ले फिरायला जातो, पण तिथे गेल्यानंतर आपण किती तत्पर असतो एखाद्या गोष्टीसाठी. आपण तिथे गेल्यानंतर गडकोट किल्ल्यांचं असणारं माहिती किती प्रमाणात गोळा करतो, तिथं काय आहे काय नाही, आपण फक्त फिरतो मागे येतो, पण तिथं असणारा इतिहास काय हे पाहणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि म्हणूनच या सगळ्या टीम्सला इथे गडकोट किल्ल्यांची नाव आहेत. पण गडसर होणार का? प्रकाश वडके अजून एक झेल घेतोय, फलंदाज होईल बाद. विजय परतताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतो आहे झेल टिपला जातो आहे आणि पहिल्या विकेटचं पतन जी प्रतीक्षा होती ती मात्र संपली. पहिली विकेट त्या ठिकाणी येताना जी पाहायला मिळते आणि या विकेटचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळत आहे. नक्कीच अगदी आपण पाहतोय झेल घेतला आणि त्यानंतर एक उंच उडी मारत प्रकाश वडके यांनी केलेलं सेलिब्रेशन अगदी आपण पाहिलं. आल्याच अगदी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यानंतर सुरेख मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि हे सेलिब्रेशन आहे प्रकाश वडके यांचं. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळाले. अजित जगताप
ज्यांनी पहिले षटक टाकले 7 धावा खर्च केल्या होत्या, विकेट मिळवणे त्याला यश मिळालं होतं. पण या ओव्हरमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात आणि आता इथं आपल्याला पाहायचंय लागोपाठची 3री विकेट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे की नाही. म्हणजे आपले गुरुवर्य सीतारामदादा चौधरी यांच्या भाषेत जर सांगायचं असेल तर साहेबराव नांदोळकर नेहमी म्हणायचे की आत्या वेळेला जर लावल्या मिशा तर त्याला काका म्हणाल का, आत्या वेळेला जर लावल्या मिशा तर त्याला काका म्हणाल का, आणि एकदा जर संधी निघून गेली तर ती परत येईल का. मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. 18 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल, सिंगल प्राप्त केली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल आणि स्कोर कार्ड 19 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहतोय. गडकिल्ल्यांचा इतिहास आणि अगदी आपण पाहतोय गडकिल्ल्यांची नावं तर नक्कीच दिलेली आहेत, परंतु जी पॅव्हिलियन आहेत काल देखील आपण चर्चा केली. उद्योगरत्न रतनजी टाटा, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अंतराळवीर सुनीता विल्यम्स, अगदी आपण पाहतोय एक आदर्शवर स्पर्धा म्हणून नक्कीच या स्पर्धेकडे पाहता येईल. 12वं पर्व आणि या सुंदर आयोजनाचं प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता, शॉर्टलाईन चेंडू अगदी आपण पाहतोय, शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक जर पाहिले तर मात्र जाऊन पोहोचेल 20 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना. 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना अगदी आपण पाहतोय 20 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजून जेवढ्या धावा झाल्यात ना तेवढे चेंडू बाकी राहिलेत आणि 63 धावा, 83चा पाठलाग. खोल टप्प्याचा निश्चित प्रमाण अगदी आपण पाहतोय चेंडू होता, कव्हरला चेंडू खेळला गेला, शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय, एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, शतरक्षक उशिरा येतोय असं दिसतं क्षणी आखो का इशारा आणि त्यानंतर जे गेलेल्या तब्बल 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर 2 नाही 1 रन शॉट, एकच धाव आहे. धाबल 21 म्हणजे सापशिडीसारखा खेळ आहे. अगदी धावायचं ना अगदी सापाच्या तोंडात गेलं की आपण परत माघारी. पण माघारी येण्यापेक्षा इथं आता ती शिडी कोणती असेल जी शिडी तुम्हाला विजयापर्यंत देऊन पोहोचवेल. इथे रिव्हर्सचा प्रयत्न होता, चेंडू डॉट, षटकाचाही होईल समाप्ती. 3 षटकं निश्चित प्रमाणात संपली गेली. 2 बाद 21. 3 षटकांची समाप्ती. 21 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 3 षटका दरम्यान जी संपलीत आणि आता उर्वरित 18 चेंडूमध्ये 62 धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय. म्हणजे आता बोलता बोलता निश्चितप्रमाणे आपण सापशिडीचा खेळ हा गेम निश्चितप्रमाणे खेळत असतो, पण आज कळलं साप आणि शिडी. सापाच्या तोंडात गेलं ते माघारी यायचं आणि शिडी जरी मिळायची तुम्हाला 100 अंकापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात, त्याला म्हणतात सापशिडीचा खेळ. तसं इथं आता मैदानाच्या आत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी करताय हे पाहिलं खूप मजा येणार आहे. विजय कोण मिळवणार आहे, रायरेश्वर मावळा की पुरंदर किंग. 18 चेंडूत 21 आल्यात, तब्बल 68 अजूनही बनवायच्या. त्या वेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला चेंडू शतरक्षका चेंडूपर्यंत पोहोचेल, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते, 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते आणि धावफलक 22 वरती. धावगती थोडीशी संत गतीने चाललेली आहे. अगदी आपण पाहतोय आता आक्रमणाची गरज मैदानाच्या आतमध्ये निश्चित प्रमाणात आहे. भला मोठा डोंगर पार करायचा आहे, त्यामुळे मात्र आक्रमकता, दाहकता, स्फोटकता या गोष्टींना फार मोठं महत्व. पहिली 3 षटकं थोडासा संत आणि शांत खेळ अगदी आपण पाहतोय. यावेळेला वैविध्यता पाहायला मिळाली. चेंडू टाकल्यानंतर बाहेरच्या दिशेला होताना आपल्याला जो पाहायला मिळाला, डॉट बॉल प्रस्तुत केलाय या ठिकाणी. धावफलक 22 वरती स्थिर. स्वरूप आहे 2 चेंडू आणि 1 धाव त्याने आतापर्यंत खर्च केली. हा 3रा चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रायरेश्वर मावळा आणि पुरंदर किंग या 2 संघांविषयी आपण चर्चा केली तर पुरंदर छत्रपती शिवरायांना पुरंदरचा तह करावा लागला आणि विशेष म्हणजे पुरंदरच्या गडावरती दरम्यान छत्रपती शंभूराजांचा जन्मही झाला. त्याचबरोबर अगदी आपण रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन मावळ्यांनी घेतली शपथ आणि त्यानंतर उभं राहिले स्वराज्य. अजून एक विकेट आली आहे, फलंदाज होईल बाद प्रकाश मडके. 22 या धावसंख्येवरती हा 3रा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आक्रमण करावं लागेल ही मॅच जिंकण्यासाठी, परंतु एका बाजूला विकेटवरती विकेट आपण पाहतोय. तब्बल 83 धावांचं असणारं लक्ष टार्गेट. आतापर्यंत 22 येत आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आणि आता रिक्वायर रन रेट वाढलाय. अगदी आपण पाहतोय जवळजवळ 26च्या सरासरीनं 26.14च्या सरासरीनं धावा बनवायच्या ती मॅच जिंकण्यासाठी. त्यामुळे आता
मैदानाच्या आतमध्ये गिअर चेंज करणं फलंदाजांसाठी नक्कीच आव्हान असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मानाचा सन्मानाचा हा चषक अगदी आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग 12व्या पर्वामध्ये केलेलं पदार्पण आणि आजचा दुसरा दिवस संपन्न होत असताना मैदानाच्या आतमध्ये समीर तुपे स्ट्राईक एंडवरती पोहोचेल. यावेळेला अगदी आपण पाहतोय डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रस्तुत केली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अगदी आपण पाहतोय स्वरूप रोखून ठेवले जाते. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा, तिथे पंचाकडे अपील आणि तिसऱ्या ओके जेलबाद आहेत. स्टंपिंग पेक्षाही पहिला निर्णय प्रमाणे येतोय की ते फलंदाज जेलबाद आहे आणि प्रकाश मडकेचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. एक चांगला झेल निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय विकेट नंबर 4. 4 ओव्हर संपल्यात, 4 फलंदाज बाद, धापलक 22. 4 विकेट ज्या आल्या त्या 4 विकेटमध्ये 3 झेल आहेत आणि एक स्टंपिंग आहे, बरोबर सर. आणि या 4ही विकेटच्या पाठीमागे प्रकाश मडकेचा हात आहे. जबरदस्त खेळ प्रकाश यांचा आणि चांगली माहिती आमचे स्कोरर शोएब शेख आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत आहेत. 22 धाबा 4 गाड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 12 चेंडू 61 धाबा. बॉल्स आणि रन्स तफावत नक्कीच वाढत चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय इम्पॅक्ट प्लेअर या दरम्यान अगदी आपण पाहतोय अतुल गोलंदाजी मार्गातून निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल अतुल क्षीरसागर तर बॅट्समन. बॅक फुटल्यासारखं दरम्यान आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, त्या दरम्यान बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाहीये. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय एकाच धावसंख्येत समाधान मानावं लागले. एक धाव आली, धावप्रगती धावसंख्या आहे 23. 4 गाड्यांच्या मोबदल्यात रोहन आहे इम्पॅक्ट प्लेअर आहे आणि त्याचा इम्पॅक्ट काय असणार, त्याचा काय प्रभाव पडला जातो या प्रहार प्रीमियर लीग मध्ये ते आपल्याला पाहायचंय. खास करून अगदी स्ट्राईकला असणारा रोहन उर्फ रॉणी मैदानाच्या आत, तर गोलंदाज अतुल क्षीरसागर उजव्या हाताने बारा करेल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू खूप चांगला होता आणि इथे चेंडू डॉट येतोय. बॅटच्या रीच पासून चेंडूला थोडंसं दूर ठेवले. अगदी आपण पाहतोय रोहनला उभं करून ठेवलं चेंडूवरती. अगदी आपण पाहतोय 23 वरती 4 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला लोअर फुल टॉस होता, ऑन साईडच्या दिशेला खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, सिंगल प्राप्त केली जाईल आणि दुसऱ्या धावेसाठी देखील पलायन. त्या ठिकाणी चेंडू निसटला आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 25 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न या दरम्यान अगदी आपण पाहतो इथे चेंडू डॉट. षटक क्रमांक 14 निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो या ठिकाणी 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. विशाल गायकवाड 10 चेंडू 14 धावा आहेत. इथं विकेट केलाय, लॉंगॉनला फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार तर नक्कीच एक ट्रीमिंडस गगनाला गवसणी घालणारा षटकार इम्पॅक्ट प्लेअर रोहन यांच्या बॅटमधून येताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. जबरदस्त तडाखा आपल्याला जो पाहायला मिळाला. इम्पॅक्ट प्लेअर हा नियम आंतरराष्ट्रीय स्तरावरून जरी नामोनिशान नक्कीच झाला असलं तरी मात्र लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धेत अगदी आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये देखील इम्पॅक्ट प्लेअर हा नियम नक्कीच पाहतो आणि या स्पर्धेत देखील अगदी आपण पाहतोय की इम्पॅक्ट प्लेअर हा नियम नक्कीच वापरला जातो आहे. रोहन चांगली फलंदाजी प्रस्तुत करत असताना यावेळेला ऑन साईडच्या दिशेला पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडू निसटलाय, सटकलाय आणि लागोपाठचा दुसरा आक्रमक प्रहार. यावेळेला चौकार. इम्पॅक्ट प्लेअर जसा मैदानाच्या आतमध्ये आला की पहिले 1-2 चेंडू अगदी शांततेने खेळताना पाहायला मिळाला होता, परंतु आता यावेळेस इम्पॅक्ट प्लेअर रॉनीच्या बॅटमधून होण्याची आक्रमकता अगदी आपण पाहतोय ना. षटकारा पाठोपाठ चौकार सुद्धा आला मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षकाने खूप चांगला प्रयत्न केला होता परंतु चेंडू काही कव्हर होऊ शकला नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतोय षटकाची वेळ समाप्ती. या षटकात आल्यात तब्बल 13 धावा. 2 षटकात 24 धावा अतुल क्षीरसागर खर्च करताना पाहायला मिळतोय. शेवटचे आता चेंडू शिल्लक राहतील ते 6 धावा, 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 48.
औपचारिकता नक्कीच अगदी आपण पाहतोय या सामन्यामध्ये या शिल्लक आहे. शेवटचा आणि अंतिम षटक अगदी आपण पाहतोय एक मार्गस्थ. यावेळेला अगदी आपण पाहतोय डाव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत, कळतात वाईट बॉल आहे. अगदी आपण पाहतोय प्रेक्षकांची थोडीशी निराशा झाली असेल. एका बाजूला सामना कल्लाय झुकलाय. अगदी आपण पाहतोय पुरंदर सिंग या सामन्यानं मजबूत पकड या सामन्यावरती तयार केली. मनोज सर, गोलंदाज अगदी आपण पाहतोय तेजस शिंदे उजव्या हाताने मारा करेल. फुलटॉस आहे. चेंडू मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय आल्यानंतर तिथे एक धावसंख्येवरती समाधान मानले गेले. तुम्ही गोष्ट आवर्जून झाली की प्रेक्षक थोडेसे नाराज झाले असेल किंवा प्रेक्षकांना हा सामना थोडासा कंटाळवाणा वाटला असेल, पण काही प्रेक्षक आनंदात आहे. मग त्यामध्ये रायरेश्वर मावळचे खेळाडू आणि रायरेश्वर मावळाचा असणारा चाहता वर्ग ते खुश आहेत, कारण त्यांना माहिती आहे की हा संघ आता इथे आमचा संघ मात्र जिंकणार आहे. त्यामुळे तो प्रेक्षक वर्ग कदाचित आनंदित असेल. तर नक्कीच क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू कोणाला कोणाला आनंद देत असतो, कोणाला कोणाला दुःख देत असतो. क्रिकेटमध्ये प्रत्येक षटक कोणाला कोणाला आनंद देत असतो, कोणाला कोणाला दुःख नक्कीच देत असतो. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 38 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. रोहन स्ट्राईक एंड वरती 5 चेंडूसह 12 वरती खेळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. यावेळेला अगदी आपण पाहतोय उजव्या एसटीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंच कळवत आहेत हा व्हाईट बॉल आहे. 3 वाईड आतापर्यंत या तेजसने आतापर्यंत अगदी आपण पाहतोय जे टाकले गेलेत. 1 धाव बॅटच्या साईडने येताना पाहायला मिळाली. 4 धावा खर्च केल्यात. वाईटच्या रूपाने 3 आहेत. गोलंदाज स्पर्धेचा तेजस तयार आहे. समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय फलंदाज तयार. इथे अगदी आपण पाहिलंय फुलटॉस होता, परंतु तोही डाव्या टीच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा वाईड आहे लागोपाठ. आणि या गोष्टी अगदी आपण पाहतोय की छोट्याशा काडमांतराची गरज आहे. तेजस अगदी आपण पाहतोय. विशेष म्हणजे तुम्ही जेवढा काय आनंद होतो ना या वाईडमुळे थोडासा कुठेतरी आनंदावरती सावड पडलं जातं की काय 3 वाईड आलेत. 4था वाईड निश्चितप्रमाणे त्यांना पाहायला मिळाले. 3 लागोपाठचे वाईड चेंडू त्यांना पाहायला मिळाले. अर्थात दिल्ली तो बहुत दूर दिखायला तरी, पण त्यातल्या त्यात तुम्ही विजय कसा मिळवताय ना हे सगळ्यात महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डाऊन द हो जेल सुटला. आणि इथे जीवदानानंतर एक सिंगल आपल्याला जी पाहायला मिळेल. धावफलक 41 धावा आपल्याला या पाहायला मिळत आहेत. तर मनोज सर, आणखीन एक माहिती या आमचे स्कोरर शोएब भाई आपल्यापर्यंत पोहोचवतात. या अगोदर 3 गोलंदाजांचा वापर केला होता, एकही एक्स्ट्रा त्यांनी खर्च केली नाही. परंतु ज्यावेळेस तेजस गोलंदाजी मार्गवरती येतोय जास्तीत जास्त एक्स्ट्रा या षटकामध्ये मात्र खर्च केले जात आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे मिड विकेट रिझम मध्ये प्रयत्न चांगला होता झेल टिपण्यासाठीचा, परंतु चेंडू निसटतोय, सटकतोय आणि जातोय सीमापार चौकारासाठी. गोलंदाज तेजस विचार करत असेल की मी पहिले वाईट टाकत होतो, आता मी चांगले चेंडू टाकतोय. 2 झेल उडालेत आणि आता परिस्थिती काय, दोन्ही झेल सुटले. अगोदरच कर्जबाजारी, त्याचे दुसरा खाणारा शेजारी, अशी वैयक्तिक परिस्थिती तेजस शिंदेची आहे की काय. 45 3 चेंडू 38 अशक्य असा आव्हान आहे. प्रतिदा मिड विकेटला चेंडू जो खेळला गेलाय. 1 धाव आरामात. तुम्ही विजय कसा मिळवताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अगदी तुम्हाला नीट रन रेट ज्यावेळेस विषय होणार आहे त्यावेळेस ह्या ज्या धावा आहेत ना या धावांचा विचार तुम्हाला त्यावेळेस करावा लागेल. आणि त्यावेळेस तुम्ही हा विचार करू शकेल की तेव्हा जर चूक नसती झाली तर बरं झालं असतं. त्यामुळे नेट रन रेट सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही किती फरकाने जिंकता त्यावरती तुमचं या स्पर्धेचं भवितव्य पण आहे. एक सिंगल धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा संख्या 47, 1 चेंडू 36. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. यानंतर आणखीन एक बिग बॅटल लागते आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात जरी थोडीशी निराशा झाली असली, अगोदरचा सामना क्रिकेटच्या रसिकांनी पाहिला, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता आणि या क्रिकेट रसिकांची मनं या अगोदरच्या सामन्यात खेळाडूंनी जिंकली होती. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉफ्टेड ड्राईव्ह खेळलाय, शेवटच्या चेंडूवरती या षटकार खेळलाय, परंतु सामना या ठिकाणी मात्र जो संपलाय आणि पुरंदर किंग्स अगदी आपण पाहतोय या ठिकाणी या विजय साकार करत असताना या सामन्यामध्ये
या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पुरंदर किंग्ज या संघाने 29 धावसंख्येने खूप मोठा विजय या ठिकाणी मिळवलेला आहे. अतुल क्षीरसागर 25 चेंडू 57, प्रकाश मडके 8 चेंडू 15, तेजस 2 चेंडूमध्ये 8 आणि विकास